नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी मोहिनी. आज ब्लॉगची सुरुवात होत आहे दुपारपासून. मी जेवण बनवते, भेंडी वगैरे चिरते. कार्तिकची लुडबुड वगैरे चालू होती आणि माझी चाललेली जेवणाची घाई. कार्तिकचंच जेवण करत होते. भेंडीची भाजी, तो तिखट नाही खात म्हणून त्याला वेगळं जेवण बनवावं लागतं. भेंडीची भाजी, डाळ वगैरे. इथे एसीवाले आलेले, एसी बसवायला. दूध वगैरे तापवलेलं आणि दुसरीकडे भाजी वगैरे टाकलेली फोडणीला. झालेली ती ऑलमोस्ट. आमचा एसी येऊन 2 दिवस झालेले. मग काल त्याला बोलवलं नव्हतं, आज बोलवलेलं, कारण हे नव्हते घरी. मग कोणतरी हवं म्हणून. नंतर मी डाळीला फोडणी वगैरे दिली, लसूण वगैरे सोलला. थोडीशी डाळ करायची होती, कार्तिक एवढी. मग बाहेर त्यांचं सगळं काम चाललेलं आहे एसीचं. माझा दादा वगैरे लक्ष ठेवत होता. हे पण होते, पण काय काय कामासाठी त्यांना थोडं खाली जावं, म्हणजे 3 पिन वगैरे सगळं आणायला खाली जावं लागत होतं. आणि मला असं वाटतं 1-1.5 तास लागला त्यांना हा पूर्ण एसी इन्स्टॉल करायला. त्या बाजूला लावला आहे, कारण ह्या बाजूला आम्ही जेव्हा रूम केलेली त्या वरून पाणी गळालेलं आणि ती भिंत पोकळ झाली. मग तो म्हटलं की इथे बसणार नाही, फिटिंग होणार नाही नीट, म्हणून त्याने त्या बाजूला बसवला. नंतर कार्तिकने पण बाबांसोबत, म्हणजे त्याच्या बाबासोबत जेवण वगैरे केलं. भेंडीची भाजी आणि भाकरी. त्याचं चाललेलं इकडून तिकडून खेळत खेळत जेवत होता. आणि मंगळवार होता म्हणून माझा पण उपास होता, म्हणून मी वेफर वगैरे खाल्लेले. ह्यांना कामाला जायची घाई होती म्हणून हे पटकन जेवून गेले. आणि फायनली आमचा एसी इन्स्टॉल झाला, त्यांनी लावून गेले. मला असं वाटतं 1200 रुपये ते लोकं सांगतात, पण पूर्ण बिल वगैरे ते लोकं सामानानुसार 3000 असं काहीतरी बिल होतं. 3150 असं काहीतरी होतं. नंतर मस्त चिक्की वगैरे घेतली दुपारी खायला. आणि संध्याकाळी मी काही कामासाठी खाली गेलेली, म्हणजे जॉब रिगार्डिंग. मला एक हे होतं की इंग्लिश मुलांना शिकवायचं म्हणून. त्यासाठी मी असं थोडं इंटरव्ह्यूला गेलेली आणि तिथून मी हे स्टेशनरीचं सामान आणलेलं, कारण माझ्या डोक्यात मी थोडं DIY बघितलेलं. माझ्याकडे खूप बॉबी पिन्स होते आणि कला मला थोडी करायची होती. मग हा फॅब्रिक ग्लू आणि हे जे स्टिकर्स असतात, मी शुअर नव्हती की हे चिटकेल नाही वगैरे, म्हणून मी आधी थोडंच सामान आणलं. मग ह्या बॉबी पिन्स घेतल्या. हे हातावर होणार नव्हतं, म्हणून मी हे जे पेपर होतं त्याला आधी पिन्स हे केले, अटॅच केले आणि ग्लू लावला, तो फॅब्रिक ग्लू. मला ह्या ग्लूबद्दलही शुअर नव्हती की चिटकेल की नाही. मग हे स्टिकर्स होते, स्टेशनरीमध्ये भेटतात, कुंदन स्टिकर्स असतात. हे कुंदन वेगळे असतात आणि हे स्टिकर प्रोजेक्टचे असतात. पण मी आधी हे घेतले, मग मला दुसरे अजून स्टिकर्स घ्यायला मी मोकळी. हे कुंदन बोलतात ह्याला. आणि मला आधी काही आयडिया नव्हती की मी काय करणार आहे, पण नंतर ते एक स्टिक करत गेली. पण रिझल्ट मला खूप नंतर छान आला. हे लवकर स्टिक होत नाही फॅब्रिक ग्लूने. तुम्हाला म्हणजे थोडं सुकूस तर त्याची वाट बघावी लागते. तर तो दुसरा ग्लू असतो त्याने लगेच स्टिक होतं, म्हणजे लगेच सुकतं तो ग्लू. आणि थँक गॉड की तो प्लॅस्टिकला चिटकला नाही पिनसोबत. तो पटापट हे होत होता. ही कला मी कार्तिकला घरी आली इंटरव्ह्यूवरून आणि त्याला झोपवलं आणि मग हे कलाकृती करत बसली आणि रेकॉर्ड केलं. हे माझं असं आहे की रोज आता व्लॉग झाला पाहिजे, थोडे तरी व्लॉग झाले पाहिजे आपल्या चॅनलवर, म्हणून डेली अपडेट्स असतात यूट्यूबवर आपले. सो तुम्ही प्लीज आपले व्हिडिओज वगैरे बघत जावा. मी ही डिझाईन कुठेही बघितली नाही, ही माझी स्वतःचीच डिझाईन आहे DIY. आता मी असे वेगळे हेअरपिन्स लावू शकते, किंवा मला अजून असे भरपूर बनवायचे आहेत. मी कोणाला गिफ्ट पण देऊ शकते. मला हे कुंदन वगैरे असे आणायचे आहेत. बघू मी आणि ते खूप महाग भेटले मला या स्टेशनरीमध्ये. 10 रुपयाला एक पॅकेट होते. बॅकग्राऊंड वॉईस सॉरी, लहान मुलांचे येत असेल खाली, ते खेळत आहेत, पण आय एम सॉरी फॉर दॅट. 10 रुपयाला एक पॅकेट बसलं, पण होलसेलमध्ये आपल्याला कमी ह्याच्यात भेटतं. सो असं कुठेतरी भुलेश्वर मार्केट वगैरे असतं, किंवा जिथे फॅब्रिकचं मटेरियल किंवा ज्वेलरी मेकिंगचं मटेरियल असतं तिथे, म्हणजे भुलेश्वर वगैरेलाच भेटतं ते. मला तर अशी आयडिया आहे. होलसेल ज्वेलरी पण भेटते जर आपल्याला रिसेलिंग करायची असेल तर. मग मला हे दुसरं जे पिन होतं जे मिनिमल ठेवायचं होतं, म्हणून मी त्याला थोडेसेच हे लावले. आणि जर हे असे छान वाटले केसामध्ये तर मी हे अजून तुम्हाला डिझाईन्स हे करून दाखवत जाईल माझ्या यूट्यूब चॅनलवर. सो स्टे ट्यून राहावा आपल्या चॅनलला आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. मी नंतर हे केलं आणि सुकायला ठेवले, थोडा आराम वगैरे केला आणि उठल्यावर बघितलं तर हे खूप छान सुकलेलं आणि त्या पेपरला पण स्टिक नव्हतं झालं. आणि टडा, हे पूर्ण असं रेडी होतं आणि आय एम सो हॅपी. बाय.